श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया. व्हिडिओ आहे घरात गोमूत्र का शिंपडावे. आपल्या हिंदू संस्कृतीत गोमूत्राला महत्त्वाचे स्थान आहे. शुभ कार्यात असो किंवा अशुभ काही घडो नये म्हणून गोमूत्र शिंपडले जाते. त्यामुळे पूजा, लग्न किंवा अन्य कोणतेही समारंभ असो त्यावेळी गोमूत्र शिंपडले जाते. तर तुमच्या कुंडलीतील ग्रहात दोष असल्यास किंवा वास्तू दोष असल्यास तुम्ही दर सोमवारी आणि शुक्रवारी थोडेसे गोमूत्र पूर्ण घरात शिंपडल्याने त्रास कमी होतो, अशी धारणा आहे. सगळ्या परंपराच्या मागे मनोवैज्ञानिक किंवा वैज्ञानिक कारणे आहेत आणि त्याचा संबंध धर्माशीही आहे. घर परिवारातील समस्यावर तोडगा काढण्यासाठी ऋषी मुनींनी गोमूत्र शिंपडण्याचा अचूक उपाय सांगितला आहे. जुन्या काळापासून गोमूत्र शिंपडण्याची परंपरा चालत आली आहे. शास्त्रात गायीला पूजनीय आणि पवित्र मानले आहे. गायीला माता असे संबोधले आहे. त्यामुळे गायीपासून मिळणारी प्रत्येक गोष्ट पवित्र आहे. हिंदू धर्मात गायीला पवित्र मानले गेले. वास्तूनुसार गायीचे गोमूत्र घरातील सगळे वास्तुदोष समाप्त करण्यास उपयुक्त ठरते. गायीची पूजा केल्याने आपले पाप नष्ट होते, अशी धारणा आहे. काही बाबतीत जर तुम्हाला त्रास होत असेल, घरातील सदस्यांमुळे मानसिक ताण आणि क्लेश सहन करावा लागत असेल, तर त्यापासून मुक्त होण्यासाठी अनेक परंपरा आहेत. वैदिक काळापासून अशा काही परंपरा आहेत ज्या घराला समृद्ध ठेवतात. त्यापैकी एक म्हणजे घरात गोमूत्र का शिंपडावे. गोमूत्र प्राशन केल्याने मूत्रपिंडीचे आजार व मूत्रविकार बरे करता येतात. अन्नातून युरियन, कीटकनाशके शरीरात जातात आणि पाणी, हवेतून दूषित घटक शरीरात जातात. त्याचा ताण मूत्रपिंडावर येतो आणि त्यातून मूत्रपिंडाचे विकार वाढतात. गोमूत्र हे त्यावर प्रभावी औषध आहे. आता गोमूत्राचे फायदे लक्षात घेतले पाहिजेत. यात घरातील वास्तुदोष मिटण्यासाठी रोज घरात गोमूत्र शिंपडावे. गोमूत्रामुळे वातावरणातील सूक्ष्म किटाणू नष्ट होण्यास मदत होते. तर ज्या घरात गोमूत्र रोज शिंपडले जाते तिथे सगळ्या देवदेवतांचे कृपादृष्टी प्राप्त होते, अशी समजत आहे. गोमूत्र शिंपडल्याने धान्य आणि धनाची कधीच कमतरता जाणवत नाही. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि आपल्या मराठी कथा या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.